आणि आता ही थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ते सध्या पुणे येथे उपस्थित आहेत। पुण्यामध्ये सुद्धा भीमसागर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कानाकोपऱ्यातून भीमसागर येत असतो आणि ही थेट पुण्यातली दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी पालिकेचे काही कर्मचारी सुद्धा आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतंच बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। दरम्यान ते पत्रकारांशी सुद्धा काही संवाद साधणार आहेत का हे देखील पाहायचंय। आज ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते। अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटलेला आहे, भीमसागर लोटलेला आहे। आपण थेट जरात अजित पवार बोलतायत। दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी तमाम जनतेने त्या ठिकाणी केली। जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या 140 कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण सगळेजण एकसाथ राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे, अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येकजण उल्लेख करत असतो। आज सध्या निवडणुका चालू असल्यामुळं थोड्याशा काही गोष्टीला मर्यादा पडतात, तरी देखील मी स्वतः ठरवलेलं होतं की आज 7 वाजता जाऊन बाबासाहेबांना इथं अभिवादन करायचं आणि तशा पद्धतीनं अभिवादन करण्याच्या करता मी इथं आलो होतो। मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला एक शुभेच्छा देतो। बाबासाहेबांच्या पुढे विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। धन्यवाद। तर आपण पाहिलेले नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथील बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। त्याचबरोबर पत्रकारांशी संवाद देखील त्यांनी साधलेला आहे। लाखो अनुयायांकडून आज डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। अजित पवारांकडून सुद्धा पुण्यात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। खरं तर संपूर्ण देशभर राज्यभर निवडणुकीचे वारे वाहत आहेत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी केली जाते आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि